मला खूप भूक लागली कारण चिकन माझं फेवरेट आहे. तुझं काय काय फेवरेट आहे? चिकन, मटन आणि फिश कोणता? सुरई फ्राय. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल वर्ल्ड ऑफ परियन मम्मा. हाय फ्रेंड्स, तर हे आहे A1 चिकन शॉप आणि हे आहे जुन्या 50ला सीवूड्समध्ये. फ्रेंड्स, हे आहे ते दादा चिकनवाला शॉपमधले. हे कट करता जातात. तिथे एकदम स्वच्छता आहे, जराही कुठे घाण अशी नाही आहे. हाय फ्रेंड्स, तर हे आहेत दुकानाचे इथे. तर हे तुम्हाला डिस्काउंट देतील. सांगा वर्ल्ड ऑफ परी अँड मम्मा, नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल. सांगा किती डिस्काउंट देणार? 1 किलोला तुम्हाला 20 रुपये भेटणार डिस्काउंट. 1 किलोवर 20 रुपये डिस्काउंट. 180 रुपये किलो होतं तर तुम्हाला 160 रुपये भेटणार. ठीक आहे, ठीक आहे. 1 किलोवर 20 रुपये डिस्काउंट तुम्हाला मिळेल. फक्त येऊन इथे नाव सांगा. ह्या फ्रेंड्स, हे बघा फ्रेंड्स, हे चिकन जे आहे मी ऑलरेडी वॉश करून घेतलेलं आहे. कलेजी वगैरे ह्याची बघा ही बाजूला काढलेली आहे मी. हे कलेजीचे पीस आहे. 1 किलो मटन चिकन आहे आणि ही आहे ऑनियन प्युरी. तर आता मी हे शिजायला टाकते चिकन. हे बघा याच्यामध्ये मी आता तेल टाकले कुकरमध्ये. मी कुकरलाच लावते चिकन शिजायला. प्युरी त्याच्यामध्ये तेल जरा टाकू दिलं, प्युरी ओतली आहे त्याच्यामध्ये. आता ती छान अशी मिक्स करायची, जरा तेलामध्ये भाजू द्यायचं ते ऑनियन प्युरी. ही ऑनियन प्युरी मार्केटमध्ये नाही आहे रेडीमेड, ही मी घरात बनवली आहे. काही जण रेडीमेड वापरतात पण ती मला नाही आवडत. इवन मी जी अद्रक लसूण पेस्ट आहे ती सुद्धा मी घरातच बनवते. हा जरासा आता कांदा भाजू द्यायचा. हे बघा आता जरासा हा भाजलेला आहे, जास्त नाही भाजत, थोडाफार त्याला भाजायचं. नंतर याच्यामध्ये मी हळद घालते. हे बघा थोडीशीच हळद मिक्स करते याच्यामध्ये, जास्त नाही करते. मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याजवळ स्पून असतो तो 1 स्पून हळद पुष्कळ आहे. आता हे जरासं मिक्स करायचं. हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये पहिले मी हे प्रॉपर वॉश केलेले कलेजे आहेत हे मिक्स करते. हे जरा फ्राय करून घेते. गॅस आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची आहे. पण जरा रोस्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये एक एक करून आपण जे चिकनचे वॉश केलेले पीस आहेत ते मिक्स करायचे. हे बघा आता मी करते एक एक हे मिक्स सगळे. हे बघा लेग पीसला मी असे कट मारून घेतलेले आहेत, म्हणजे ह्याच्या आतपर्यंत सगळा आपला मसाला वगैरे जातो. हे बघा संपूर्ण कट मारलेले आहेत दोन्ही लेग पीसला. हे बघा आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण.
हे सगळं आपण करेपर्यंत तोपर्यंत साईडला बघा मी इथे गरम पाणी करून ठेवलेलं आहे टोपभर. हे होईपर्यंत पाणीसुद्धा तिकडे गरम झालेलं आहे. हे बघा मिक्स झालेलं आहे आता पूर्ण. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते शिजण्यापुरतं. शिजतानाच पहिले मीठ घातलं तर नंतर टेस्ट खूप छान येते. मीठ घातलेलं आहे. आता हे आपण मिक्स करूया. आता याला आपण मीठ वगैरे टाकल्यानंतर 10 मिनटं झाकण ठेवायचं आणि थोडंसं गॅस फुल ठेवायचा, फ्लेम वाढवायची. ते मीठ टाकल्यावर ते ऑटोमॅटिकली त्याला थोडंसं पाणी सुटतं बघा. आणि एक्स्ट्रा पाणी न घालता फक्त त्या पाण्यामध्ये जर आपण चिकन शिजवलं तर खूप टेस्टी लागतं, खूप. हे बघा फ्रेंड्स, थोडंसं खाली पाणी सुटलेलं आहे याला, जे आपण मीठ घालून झाकून ठेवलेलं त्याच्यामुळे. हे बघा. तर आता आपण यामध्ये काय करायचं, हे जे गरम करून ठेवलेलं पाणी आहे हे आता त्यामध्ये ओतायचं. चिकनचे पीस बुडेपर्यंत आपण ते पाणी तेवढं ओतायचं याच्यामध्ये. हे बघा. आता हे खूप छान प्रकारे शिजेल. आता याला मी 2 शिट्ट्या देऊन शिजायला ठेवते. फुल फ्लेम ठेवली गॅसची. 2 शिट्ट्या देते याला मी. आता मी शिजल्यावर तुम्हाला दाखवते. आणि घरामध्ये मटण किंवा चिकन काहीही असो, हे बघा एक मेंबर इथे माझं उभंच असतं माझ्या बाजूला, वाट बघत असतं की कधी होईल. त्याला इतकी भूक लागली आहे. मला खूप भूक लागली कारण चिकन माझं फेवरेट आहे. तुझं काय काय फेवरेट आहे? चिकन, मटण आणि फिश कोणता? सुरमई फ्राय. चला आपण नंतर आता शिजल्यानंतर आपण दाखवू. आणि 1 सेकंड थांबा. आता मी बोलते ते बरोबर कान उघडे ठेवू नाही का. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. माझे व्हिडिओज लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझं यूट्यूबचं चॅनल. शेअर पण करा. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला पण सांगा. हे बघा फ्रेंड्स, आता 2 शिट्ट्या होऊन कुकर गार झाला. आता हे चिकन बघा, हे बघा प्रॉपर शिजलेलं आहे. हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा लगेच तुटून हातात आलं. आता आपण याला फोडणी टाकूया. तर चला याला फोडणी टाकायची तयारी करूया. बघा मी आता इथे पीस काढून घेतलेले आहेत ह्या आळणीमधून. आम्ही याला, काही जण याला मिठात लावून बोलतात, तर आम्ही याला आळणी बोलतो. त्यातून हे सगळे शिजलेले चिकनचे पीस काढून ठेवलेले आहेत. आता मी सुक्कं पातळ करणार आहे. तर हे तेल तापत ठेवलेलं आहे मी सुक्यासाठी. हा कांदा चिरून ठेवला आहे. आणि इथे मी इथे हे खोबऱ्याचं वाटण करून ठेवलेलं आहे. खोबरं, कोथिंबीर वगैरे हे सगळं घालून इथे वाटण तयार केलेलं आहे. आता चला तर आपण सुकं करूया. हे बघा आता मी कांदा तेलामध्ये चांगला परतून घेते. आपण याला थोडासा गोल्डन कलर येऊ द्यायचा. नॉनव्हेजमध्ये तुम्ही जेवढा जास्त कांद्याचा वापर कराल तेवढं जास्त ती नॉनव्हेज जे काही असो, मटण असो किंवा चिकन असो, टेस्टी लागतं. तसंच मी प्रत्येक गोष्टीत हे आळणी केलं त्याच्यामध्ये पण कांद्याचा वापर केलेला आहे.
आता सुक्यामध्ये पण कांद्याचा वापर करते, प्लस मसाल्यामध्ये पण मी थोडाफार कांदा यूज केलेला आहे. आता बघा थोडाफार लाईटली गोल्डन कलर यायला सुरू झालेला आहे कांद्याला. हे बघा तर फ्रेंड्स, आता कांदा आपला गोल्डन झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. पहिली मी चटणी यूज करणार आहे याच्यामध्ये. चटणी माझ्याकडे घाटी मसाला आहे बघा, मी तो पहिला घालणार आहे त्याच्यामध्ये. आम्ही घाटी मसालाच वापरतो, आम्ही सांगलीचे आहोत. हे बघा, याला दुसरी कोणतीही चटणी यूज करायची गरज नाही आहे. घाटी मसाल्याने इतका कलर पण खूप सुंदर येतो आणि चव पण खूप छान लागते. आता याच्यामध्ये थोडासा मी हा मसाला घालणार आहे. अगदी थोडासाच घालायचा, जास्त नाही यूज करायचा. हे बघा थोडंसंच मी घातलेलं आहे. आता ह्याला थोडा वेळ परतू द्यायचं. आपण ह्याला जरा तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचं आणि परतू द्यायचं. गॅस असा मध्यम आचेवर ठेवायचा, लो फ्लेम ठेवायची. हे बघा लो फ्लेम ठेवलेली आहे. चला आता बघूया आपण. हे बघा, त्याला थोडंसं तेल सुटलेलं आहे मसाल्याला, म्हणजे मसाला खूप छान भाजलेला आहे. ह्याचा वास पण इतका खमंग आहे ना, तोंडाला पाणी सुटलंय, इतका खमंग वास येतो. तुम्ही व्हेजवाले जर असाल तर तुम्ही नुसता असा मसाला बनवून याच्यामध्ये कोणतीही भाजी वगैरे टाकू शकता. वांगी टाकले तर खूप सुपर लागतात, वांग किंवा मटर पनीर वगैरे अशा पद्धतीने जर केलं तुम्ही तर खूप सुंदर लागतं. आता आपण याच्यामध्ये हे चिकनचे जे पीस आहेत आपण काढून ठेवलेले ते थोडे थोडे करून मिक्स करूया. चला आता आपण बाकीचे सगळे हे पीस त्याच्यामध्ये मिक्स करूया. हे बघा सगळे पीस मी कढईमध्ये टाकलेले आहेत. आता आपण हे प्रॉपर मिक्स करायचे आहेत असे. हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यावर नंतर मी जेवताना थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे वरतून. जस्ट आपण एक प्रेझेंटेशन म्हणून टाकणार आहे. हे झालं आहे आपलं सुक्कं चिकन रेडी. आता आपल्याला चिकन करी बनवायची आहे. चला तर मग चिकन करी बनवायला घेऊया. आता मी कुकरमध्येच करणार आहे रस्सा. मी तेल तापायला ठेवलं आहे कुकरमध्ये. थोडंसं तापलेलं आहे तेल. याच्यामध्ये आता मी थोडंसं चेक करते चटणी टाकून. नाही अजून एवढं तापलेलं नाही आहे. थोडंसं फ्लेम वाढवला आहे मी. तेल तापलेलं आहे बघा. आता
याच्यामध्ये घाटी मसाला घातलेला आहे. चटणी मस्त तेलात भाजली. आता मी याच्यामध्ये हे जे खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे आपण ते घालते. जरा थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पण आहे माझं वाटण थोडं शिल्लक. हे जे सगळं आहे आपण नंतर हे दोन्ही भांड्यांमधलं हे नंतर पाण्याने संपूर्ण धुवून वगैरे ह्याच्यामध्ये घालणार आहोत. थोडंसं माझं बाहेर पडलं इथे. गॅस आता मिडियम करायचा आहे आपल्याला, मिडियम फ्लेम करायची आहे. हे बघा आता याला मी मस्त भाजू देणार आहे मसाल्याला. झाकण ठेवलं आहे. हे बघा तर याच्यामध्ये आता तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा मसाल्याला बघा. हे बघा याच्यामध्ये मी नंतर तेजपत्ता सुद्धा घातलेला आहे. असंही वाटणामध्ये माझ्या गरम मसाला असतो, तरी पण मी फोडणीला तेजपत्ता सुद्धा घालते मसाला भाजताना. त्याने टेस्ट खूप छान लागते. आपलं जे नॉनव्हेज आहे त्याचे टेस्ट आणखीनच छान लागतं, नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो. आता हे जे अळणी आहे ते मी याच्यामध्ये ओतणार आहे. आपण जर सुकं चिकन बनवलं असेल, चिकन किंवा मटण, तर त्याच्यासोबत आपल्याला पातळ जेव्हा आपण बनवतो त्याचं करी बनवतो तेव्हा ती करी जास्त अशी घट्ट नाही चांगली लागत. जेवढी पातळ असेल तेवढी छान लागते. आता हे बघा, हे बघा म्हणजे ही जेवताना काय होतं, इतकी छान चव लागते की ऑटोमॅटिकली ही करी उचलून पिली जाते. इतकी छान चव लागते याची. हे बघा आता मी जेवायला घेणार आहे. ह्याच्यावर मी बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकलेली आहे वरतून. आणि हा आहे माझा रस्सा. या दोन्हीमध्ये मी तुम्हाला मीठ नाही टाकायला सांगितलं, कारण मीठ ना मी पहिले शिजतानाच घातलं होतं खूप सारं. त्यामुळे नंतर तुम्ही तुमच्या अंदाजाने ह्याच्यावर मीठ घालू शकता किंवा ताटाला मीठ लावा आणि जेवताना ज्याला जेवढं मीठ हवं तेवढं घेऊ शकतात. तर आजचा मेनू आहे सुक्का अँड पातळ चिकन. तर या सगळेजण खायला. मी तुम्हाला ताट वाढलं की त्याचा फोटोही टाकतेच माझ्या व्हिडिओवर. हाय फ्रेंड्स, हे बघा ताट वाढलंय. हे बघा सुक्कं चिकन, सुक्क चिकन आहे, रस्सेवालं चिकन आहे, रस्सेवाला हे अळणी चिकन आहे, चपाती, कांदा लिंबू आणि चपाती. चपाती पण बघा आमच्या इकडच्या अशा मोठ्या चपात्या असतात. हे बघा, हे बघा अशा मोठ्या चपात्या असतात. हा एवढ्या मोठी चपाती असतात. हे बघा. आणि भात नंतर चपाती झाली की मग भात वाढणार आहे. मग आम्ही या तुम्हाला जेवायला नंतर सगळे. पण दाखवू.